नमस्कार, आपण पाहतात बी के अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले सेकंड इयर वायरमनचे थेअरीचे लेसन चालू आहेत आणि यामध्ये आपले 3 फेज इंडक्शन मोटरचे लेसन आपण चालू केलेले आहेत. मागच्या तासाला आपण 3 फेज इंडक्शन मोटरची रचना आणि कार्यपद्धती याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आणि आजच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघा की 3 फेज इंडक्शन मोटरचा टॉर्कबद्दल माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे स्टेटर स्पीड, त्यानंतर रोटर स्पीड, त्याचप्रमाणे रिव्होल्यूशन स्लिप, त्यानंतर स्लिप, पर्सेंटेज स्लिप, रोटर EMF आणि रोटर फ्रिक्वेन्सी याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मग याची माहिती पाहत असताना आपल्याला माहिती आहे की आपण याच्या 3 फेज इंडक्शन मोटरची रचना आणि कार्यपद्धतीमध्ये याची आपण चर्चा करताना आपण हे पाहिलं होतं की 3 फेज इंडक्शन मोटरची कार्यपद्धती म्हणजे काय की 3 फेज इंडक्शन मोटरच्या स्टेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग केलेली असते आणि त्या 3 फेज वाइंडिंगला 3 फेज सप्लाय दिला असता स्टेटरच्या वाइंडिंगमध्ये फिरते चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण स्क्विरल केज रोटर ठेवलेला असतो. आणि काय होतं मग त्या रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते मॅग्नेटिक फील्ड रोटरच्या कंडक्टरकडून कट होतं. रोटरच्या बारकडून चुंबकीय रेषा छेदल्या जातात आणि रोटरमध्ये ट्रान्सफॉर्मरच्या म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वानुसार रोटर बारमध्ये एडी करंट निर्माण होतो आणि त्या रोटर भोवती चुंबकीय रेषा निर्माण होतात. आणि म्हणजेच एडी करंटमुळे काय होतं, रोटरमध्ये EMF निर्माण होतं. तर त्या EMFला आपण काय म्हणतो, रोटरचं EMF म्हणतो आपण. या ठिकाणी रोटर EMF आहे, ही व्याख्या आहे. त्यानंतर रोटर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की रोटर EMF मुळे रोटरला जी फ्रिक्वेन्सी असते त्याला आपण रोटर फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि त्यानंतर आपण पाहणार आहे की स्टेटर स्पीड. स्टेटर स्पीडची माहिती आपण या अगोदर पाहिली होती. स्टेटर स्पीड याला आपण सिंक्रोनस स्पीड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण, सिंक्रोनस स्पीड सुद्धा म्हणतो. कारण स्टेटरचे जे चुंबकीय रेषा असतात त्या फिरत्या चुंबकीय रेषा ज्या असतात त्या सिंक्रोनस स्पीडने फिरत असतात, म्हणून स्टेटर स्पीडला आपण NS सुद्धा म्हणतो. बरोबर, याचं सूत्र 120 गुणिले F/P हे याचं सूत्र आहे स्टेटर स्पीडचं. 120 गुणिले फ्रिक्वेन्सी अपॉन P. आणि आपण कार्यपद्धतीमध्ये पाहिलं होतं की रोटरवरती जे EMF निर्माण होतो एडी करंटमुळं आणि त्याच्या भोवती जे चुंबकीय रेषा निर्माण होतात त्या चुंबकीय रेषा आपल्या या स्टेटरच्या चुंबकीय रेषांना विरोध करतात. आणि या विरोध करण्यामध्ये काय होतं की रोटरवरती टॉर्क होऊन रोटर आपला फिरू लागतो. आणि रोटरचा जो वेग आहे त्याला आपण म्हणतो रोटर वेग, रोटरचा स्पीड त्याला म्हणणार NR. हा NR जो आहे हा नेहमी रोटर स्टेटरच्या स्पीडपेक्षा कमी असतो. म्हणून या ठिकाणी काय होतं की स्टेटर स्पीड जे इज ग्रेटर दॅन रोटर स्पीड अशी अवस्था असते नेहमी. आणि त्यानंतर आपण समजून घेणार आहोत की रिव्होल्यूशन स्लिप याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत. रिव्होल्यूशन स्लिप रिव्होल्यूशन ही सिग्मा अक्षराने दाखवतात, सिग्मा. आणि याचं जे एका सूत्राच्या सहाय्याने ही माहिती केली जाते आणि त्याचं सूत्र आहे की स्टेटरचा वेग, स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड, स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला रिव्होल्यूशन स्लिप माहिती करता येते. म्हणून या ठिकाणी सिग्मा या अक्षराने दाखवतात ही. बरोबर, NS मायनस NR याला म्हणतात रिव्होल्यूशन स्लिप. मग यामध्ये आपण जे पाहतोय की या ठिकाणी स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड. तर हा या ठिकाणी जो स्पीड आहे हा RPM मध्ये मोजला जातो नेहमी. रिव्होल्यूशन पर मिनिट, एका मिनिटामध्ये किती फेरे होतात त्याच्यावरून आहे. आणि हा स्टेटरचे जे स्पीड आहे म्हणजे स्टेटरच्या फ्लक्सचा स्पीड आहे त्याला आपण सिंक्रोनस स्पीड सुद्धा म्हणतो. आणि तो आपल्याला डोळ्याने दिसत नाही परंतु त्याचं फिरते चुंबकीय क्षेत्र असतं. आणि रोटरचा स्पीड जो आहे आपण टेकोमीटरच्या सहाय्याने रोटरच्या शाफ्टवरती आपल्याला जो स्पीड मिळतो रोटरच्या शाफ्टवरती जो स्पीड मिळतो
तो आपल्याला टेकॉमीटरच्या सहाय्याने मोजता येतो आणि तो सुद्धा RPM मध्ये मोजतात। रोटर स्पीड सुद्धा काय आहे की RPM मध्ये मोजला जातो। मग आपण या ठिकाणी बघितलं रिव्हॉल्युशन स्लिप, रिव्हॉल्युशन स्लिप सिग्मा अक्षराने दाखवतात आणि स्टेटरचा स्पीड वजा रोटरचा स्पीड याला रिव्हॉल्युशन स्लिप म्हणतात। त्यानंतरचा आपली एक व्याख्या असणारी टर्म्स असणार आहे स्लिप, एस अक्षराने आपण दाखवतो ही स्लिप। तर ह्याचं एक सूत्र आहे, एका सूत्राच्या सहाय्याने आपल्याला ही माहिती करता येते। मग त्याचं सूत्र काय आहे की रिव्हॉल्युशन स्लिप, रिव्हॉल्युशन स्लिप अपॉन स्टेटर स्पीड बघा ही जी आहे स्लिप जी आहे एस अक्षराने दाखवतो आपण आणि याचं जे काय आहे की हे सूत्र आहे म्हणजे रिव्हॉल्युशन स्लिप आणि स्टेटर स्पीड यांच्या गुणोत्तराच्या सहाय्याने आपल्याला स्लिप माहिती करता येते। आणि हे काय आहे याची किंमत आपल्याला नेहमी 1 पेक्षा कमी असते, म्हणून हे पर्सेंटेजमध्ये काढावे लागते आपल्याला, पर्सेंटेज। आणि म्हणून याला काय करावं लागतं 100 ने गुणावं लागतं 100। तर या पर्सेंटेज स्लिप निघते आपल्याला। मग पर्सेंटेज स्लिप म्हणजे काय येस बरोबर। आता रिव्हॉल्युशन स्लिपचं इथं आपल्याला माहीत होतं स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड म्हणजे काय की NS मायनस NR अपॉन NS असं होईल। ते स्टेटरचा स्पीड वजा रोटरचा स्पीड अपॉन स्टेटरचा स्पीड गुणिले 100 या सूत्राच्या सहाय्याने आपल्याला स्लिप माहिती करता येते आणि ही पर्सेंटेजमध्ये येते। ही अशा प्रकारे आपण या ठिकाणी टर्म्स बघितलं की स्टेटर स्पीड म्हणजे काय, रोटर स्पीड, रिव्हॉल्युशन स्लिप, स्लिप, रोटर EMF, रोटर फ्रिक्वेन्सी हे पाहिलेले आहे आपण या ठिकाणी। आणि यानंतर आपण आता पाहूया, यानंतर आपण पाहू टॉर्क। तर टॉर्क बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे। तर टॉर्क हा म्हणजे काय की ज्यावेळेस आपली 3 फेज इंडक्शन मोटर चालू होते तो मोटर वेगात आल्यानंतर मोटरच्या शाफ्टवरती जो फोर्स निर्माण होत असतो प्रत्यक्ष उपयोगात येण्यासाठी आपल्याला जे बल त्या ठिकाणी येत आहे तर त्याला आपण काय म्हणतो की टॉर्क म्हणतो। तर हा टॉर्क कसा असतो, कोणत्याही AC मोटरचा टॉर्क हा रोटर रेजिस्टन्सच्या समप्रमाणात असतो आणि रोटर इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये असतो, हे त्याचं सूत्र आहे। AC मोटरचा टॉर्क बरोबर काय होतं T बरोबर काय, T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स आणि रोटर इम्पिडन्स। T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रोटर रेजिस्टन्स आणि रोटर इम्पिडन्स असं याचं सूत्र आहे। बघा रोटरच्या टॉर्क्स बद्दल आपण माहिती पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपण पाहिलं रोटर कोणत्याही AC मोटरचा टॉर्क हा रोटरच्या रेडिएशनच्या समप्रमाणात असतो आणि रोटरच्या इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो। तर सुरुवातीला काय असतं ज्यावेळेस आपण मोटर चालू करतो तर सुरुवातीला रोटर फ्रिक्वेन्सी आणि स्टेटर फ्रिक्वेन्सी समान असते आणि त्यामुळे काय असतं की रोटरचा जो इम्पिडन्स असतो तो जास्त असतो सुरुवातीला। परंतु ज्यावेळेस मोटर आपली चालू होते आणि मोटरला वेग येते त्यावेळेस काय होतं स्टेटरचा वेग आणि रोटरचा वेग याच्यातील रिलेटिव्ह स्पीड जे आहे तो कमी होतो, रोटरचा वेग हा कमी होतो आणि त्यामुळे काय होतं की रोटर फ्रिक्वेन्सी कमी झाल्यामुळं रोटर इम्पिडन्स, रोटर रिॲक्टन्स हे कमी होतात। आणि म्हणून या ठिकाणी एक सूत्र आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे। या ठिकाणी AC मोटरचा टॉर्क याबद्दल आपण माहिती पाहत आहोत। तर टॉर्कचे आपल्याला सूत्र या ठिकाणी किती निर्माण झालेत बघा की T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R/Z, रोटरचा रेजिस्टन्सच्या समप्रमाणात टॉर्क आहे आणि रोटरच्या इम्पिडन्सच्या व्यस्त प्रमाणामध्ये। त्याचप्रमाणे दुसरे सूत्र काय आहे, टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I2 phi cos θ2 असा आहे। या ठिकाणी I2 म्हणजे काय, हा रोटरचा करंट आहे एम्पियर मध्ये
टी हा टॉर्कमध्ये न्यूटनमध्ये आहे. त्याचप्रमाणे फाय जो आहे, फाय बरोबर दर पोल गणिक मिळणाऱ्या स्टेटर फ्लक्स, दर पोल गणिक मिळणाऱ्या स्टेटर फ्लक्स. कॉस थिटा 2 म्हणजे काय, रोटरचा पॉवर फॅक्टर. या ठिकाणी कॉस थिटा 2 म्हणजे काय, रोटरचा पॉवर फॅक्टर आहे. आणि रोटरचा पॉवर फॅक्टर कसा आहे, रोटरचा रेजिस्टन्स आपण रोटरचा इम्पिडन्स, या सूत्राच्या सहाय्याने आपण पॉवर फॅक्टर काढतो. म्हणून टॉर्क कसा आहे की या ठिकाणी इथे अजून एक सूत्र आहे, टॉर्क हा व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणात आहे. व्होल्टेजवरही टॉर्क अवलंबून आहे 3 फेज मोटरचा. ज्यावेळेस आपण 3 फेज मोटर चालू करतो त्यावेळेस त्याचा सप्लाय व्होल्टेजही कमी असतो. आणि सप्लाय व्होल्टेज जर कमी आलं तर रोटरचा टॉर्कही सुरुवातीला कमी असतो आणि तो व्होल्टेजच्या वर्गाच्या समप्रमाणामध्ये असतो. यानंतर आपण एक उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत आणि ते उदाहरण आपण सोडून पाहणार आहोत. इथे एक उदाहरण आहे आणि ते उदाहरण असं आहे, एक 3 फेज मोटर 4 पोलची 50 सायकल पर सेकंद फ्रिक्वेन्सी, त्याचप्रमाणे व्होल्टेज आहे 400 व्होल्ट, 1440 RPM ने फिरत आहे. तर त्या मोटरची स्लिप माहिती करा. असं एक उदाहरण आहे, आपल्याला मोटरची स्लिप माहिती करायची. याच्या अगोदरच आपण स्लिपचं सूत्र पाहिलं होतं की स्लिप ही पर्सेंटेजमध्ये काढायची असते आणि स्लिप बरोबर काय आहे की NS मायनस NR अपॉन NS गुणिले 100 असं त्याचं सूत्र आहे. पहिले प्रथम आपण काय करू, कोणत्या कोणत्या टर्म यात दिलेले आहेत आपण ते पाहू. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आपल्याला बरोबर 50 हर्ट्ज, सायकल पर सेकंद 50 सायकल पर सेकंद ही फ्रिक्वेन्सी आहे. त्यानंतर व्होल्टेज किती दिले, व्होल्टेज V बरोबर 400 व्होल्ट. त्यानंतर वेग किती दिलेला आहे, वेग म्हणजे हा रोटरचा वेग आहे, येणार आपण त्याला म्हणू बरोबर 1440 RPM. या टर्म्स आपल्याला दिलेले आहेत. मग आपल्याला या ठिकाणी आता काय आहे की आपलं सूत्र माहिती आहे, ते स्लिपचं सूत्र काय आहे, पर्सेंटेज स्लिप बरोबर स्टेटरचा वेग, स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड आपण स्टेटर स्पीड गुणिले 100. म्हणजे स्लिप बरोबर काय आहे या ठिकाणी, यस पर्सेंटेज स्लिप बरोबर काय आहे, NS मायनस NR अपॉन NS गुणिले 100 हे सूत्र आहे या ठिकाणी. मग या सूत्रामध्ये आपल्याला काय काय इथं दिलेलं आहे, आता स्टेटरचं स्पीड या ठिकाणी दिलेलं नाही आपल्याला, रोटरचा स्पीड दिलेला आहे, वेग हा रोटर वेग, रोटरचा वेग म्हणजे रोटरचा स्पीड दिलाय 1440 RPM दिलेला आहे आपल्याला, व्होल्टेज दिले आणि 3 फेज मोटर आहे आपली 4 पोलची 50 सायकल. तर या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतं, अगोदर स्टेटरचा स्पीड माहिती करणार, रोटरचा स्पीड माहिती आहे, स्टेटरचा स्पीड माहिती नाही आपल्याला, म्हणून स्टेटर स्पीड बरोबर काय येतं 120 गुणिले फ्रिक्वेन्सी F/P पोल, एकूण पोल असं येते. बघा या ठिकाणी काय आहे, स्टेटरचं स्पीड कसं सूत्र काय आहे, 120 गुणिले फ्रिक्वेन्सी आपण पोल, NS बरोबर 120 F अपॉन P, 120 गुणिले फ्रिक्वेन्सी 50 आहे, पोलची संख्या 4 आहे बरोबर काय आहे इथे 0 0 12 5 60 6000 भागिले 4 बरोबर काय येईल 1500 RPM हे आहे स्टेटर स्पीड NS हे आले. आता इथे आपण किमती टाकू, NS बरोबर काय आहे 1500 वजा NR किती दिले आपल्याला 1440 आपण 1500 गुणिले 100 असं येईल. आपण काय करू, अगोदर गुणाकार किंवा भागाकार करून घ्यावा लागतो आपल्याला सुरुवातीला. हे 0 गेले खाली किती राहिले 1500 वजा 1440 बरोबर किती राहिले 60 आपण 15 गुणिले 1 म्हणजे 60 आपण 15 राहिले बरोबर. त्याचं उत्तर किती आहे 15 चौक 60, 4%. आपली पर्सेंटेज स्लिप किती आलेली आहे, यस 4% आली. हे असं उत्तर येणार या ठिकाणी.
तर अशा प्रकारे आपल्याला स्लिप माहिती करता येते. बघा या ठिकाणी अजून एक उदाहरण आपण घेऊया. उदाहरण आहे, एक 8 पोलचा अल्टरनेटर 6 पोलच्या मोटरला विद्युत पुरवठा करतो. 8 पोलचा अल्टरनेटर 6 पोलच्या मोटरला विद्युत पुरवठा करतो. त्या मोटरची स्लिप 3% आहे. जर अल्टरनेटरची स्पीड 750 RPM असेल तर मोटरला किती वेगाने फिरेल? मोटर ही किती वेगाने फिरेल म्हणजे आपल्याला मोटरचा स्पीड काढायचा आहे. मोटरच्या रोटरचा स्पीड काढायचा आपल्याला आणि अल्टरनेटरचा वेग या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला. आपण कोणत्या गोष्टी दिल्यात, कोणतेही उदाहरण सोडताना दिलेल्या गोष्टी आपण अगोदर लिहायच्या आहेत. आपल्याला काय काय दिले? अल्टरनेटर पोल, अल्टरनेटरचे पोल बरोबर 8. त्यानंतर अल्टरनेटर स्पीड आहे 750 RPM. हे आपल्याला दिलेले गोष्टी. त्यानंतर स्लिप दिले, मोटरची स्लिप पर्सेंटेज स्लिप दिलेली आपल्याला. पर्सेंटेज स्लिप बरोबर 3% दिलेली. तर आपल्याला काय काढायचंय की मोटरचा स्पीड काढायचा. मोटर किती वेगाने फिरेल म्हणजे मोटरचा रोटर स्पीड काढायचा आपल्याला. हे काढायचंय आपल्याला. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल की या ठिकाणी स्लिपच्या सहाय्याने आपल्याला काय करावं लागेल की मोटरचा स्पीड आपल्याला काढता येईल. आणि स्लिपचं सूत्र काय आहे? NS - NR अपॉन NS. म्हणजे आपल्याला मोटरचा NS काढावा लागेल, स्टेटरचं स्पीड काढावं लागेल. परंतु त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? स्टेटरचं स्पीड काढण्यासाठी फ्रिक्वेन्सी काढावं लागते. आणि म्हणून आपल्याला अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी आपण सुरुवात काढू. फ्रिक्वेन्सीचं सूत्र काय आहे? तर अल्टरनेटरचा वेग किती आहे? 750 RPM. NS बरोबर 120 गुणिले F अपॉन P बरोबर काय येईल? या ठिकाणी NS किती? 750 बरोबर 120 गुणिले F आपण पोल किती आहेत? अल्टरनेटर किती पोलचा आहे? 8 पोलचा आहे. मग हे जर सोडलं आपलं तर काय होईल? 750 गुणिले 8 आपण 120 असं येईल बरोबर F फ्रिक्वेन्सी. 0 गेला काढ काय येईल? 4 2 8 4 3 12 3 2 6 3 5 15 3 1 3 बरोबर किती येईल? 25 2 50 50 बरोबर F म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आली? 50. फ्रिक्वेन्सी बरोबर 50 हर्ट्झ येईल. म्हणजे अल्टरनेटरची फ्रिक्वेन्सी म्हणजे विद्युत निर्मितीची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ आहे. आणि त्याच फ्रिक्वेन्सी आपण सप्लाय दिलेला असतो मोटरला. मोटरची फ्रिक्वेन्सी सुद्धा 50 हर्ट्झ येईल. आणि म्हणून आता आपण इथे या ठिकाणी काढायचं आहे परत की स्लिप बरोबर पर्सेंटेज स्लिप बरोबर काय येईल? स्टेटर स्पीड, मोटरचा स्टेटर स्पीड वजा रोटर स्पीड अपॉन स्टेटर स्पीड बरोबर काय येते? या ठिकाणी स्टेटर स्पीड म्हणजे काय? NS - NR अपॉन NS असं येईल गुणिले 100. 3% आहे इथे पर्सेंटेज म्हणजे 3/100 असं येईल. म्हणजे आपल्याला इथे NS काढायचं आहे. आता NS काढायचं. NS काढण्यासाठी काय करू आपण? इथे जर NS काढायचं असेल तर कसं येईल? NS बरोबर 120 F/P पोल. हे मोटरचा स्टेटर स्पीड आहे. आता हा मोटर स्टेटर स्पीड आहे. तर इथे 120 बरोबर काय येईल? 120 गुणिले 50 अपॉन मोटर किती पोलची आपली? 6 पोलची मोटर भागिले 6 बरोबर काय येतं? 0 0 12 5 60 म्हणजे 6000 भागिले 6 बरोबर 1000 RPM. हा आहे स्टेटर स्पीड. मोटरचा स्टेटरचा स्पीड आलं 1000 RPM बरोबर काय येतं? इथे 3/100 बरोबर इथे 1000 आला. इथे 1000 वजा NR आपल्याला काढायचं आहे आपण 1000. पर्सेंटेज इकडे असल्यामुळं 3/100 घेतल्यामुळे असं येईल. आपल्याला इथे तिरकस गुणाकार करायला लागेल. 3/100 बरोबर 1000 वजा NR आपण 1000 असं आलं. तिरकस गुणाकार केल्यानंतर काय येईल? 3 गुणिले 1000 बरोबर हे 100 गुणिले याचा गुणाकार होईल 1000 वजा NR असं येईल. यांचा गुणाकार आला 3000
बरोबर 100 गुणले 1000 बरोबर सगळे 5 शून्य लिहून टाकायचे 1 2 3 4 5 1 एकावर 5 शून्य 100 ने येणारला गुणायचे बरोबर वजा 100 येणार असं येईल. मग आपल्याला इथं काय आहे की हे 1 लाख जे आहेत हे इकडे न्यावं लागतील म्हणजे काय होईल इथं 3000 वजा 1वर 5 शून्य 1 2 3 4 5 बरोबर 100 वजा येईल इथं वजा 100 येणार असं येईल. ही स्टेप आपण इकडे घेऊ वरती घेऊ 10 तून 3 गेले 7 चालेल 97,000 येईल या ठिकाणी. यांची वजाबाकी किती येते वजा 97,000 बरोबर वजा 100 येणार. मग आपल्याला काय करायला लागेल इथं हे 100 इकडे पाठवायचं आपल्याला भागिले उलट गुणले होईल म्हणजे 97 हे वजा वजा अधिक होईल आपण 100 बरोबर येणार असं होईल. शून्य गेले म्हणजे काय होईल 970 बरोबर येणार असं होईल. ते म्हणजे येणार म्हणजे काय आहे रोटर स्पीड येणार बरोबर 970 RPM असं त्याचं उत्तर येईल. रोटर स्पीड म्हणजे मोटरचा वेग बरोबर 970 RPM हे उत्तर येईल बघा. अशा प्रकारे या ठिकाणी पर्सेंटेज स्लिपच्या सहाय्याने आपल्याला उदाहरणं सोडवता येतात. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आजच्या पाठामध्ये आपण पाहिलं की रोटरचं स्पीड म्हणजे काय रोटरची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असे टर्म्स आपण पाहिले. त्यानंतर स्टेटरचं स्पीड म्हणजे काय त्याचं सूत्र बघितलं 120 F/P आणि त्यानंतर आपण बघितलं टॉर्क मोटरचा टॉर्क बद्दल माहिती पाहिली त्याचे सूत्र बघितले आणि त्यावर आधारित आपण 2 उदाहरणं सोडलेली आहेत. यानंतर पुढचं लेसन असणार आहे आपला की 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार की रोटरवरून हे 3 फेज इंडक्शन मोटरचे प्रकार पडतात आणि त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर असा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.